श्री स्वामी समर्थ. मी स्वामींची लेख या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला गुरुपद द्यायचं आहे, म्हणजे स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवायचं. तर ते गुरुपद कसं द्यायचं, स्वामींना गुरु कसे बनवायचे ह्याची मी पूर्णपणे माहिती ह्या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. काही लोकांच्या 21 दिवसाचं 11 दिवसाचं पारायण चालू झालं, संपत आता आलं, कारण 4 दिवसाचं ते आता गुरुपौर्णिमा आहे. पण सगळ्यांना प्रश्न पडला असेल की स्वामींना गुरु कसे बनवायचे. जे नवीन सेवेकरी आहे त्यांना आता प्रश्न पडला असेल की स्वामींना आपलं गुरु कसं बनवायचं, काय काय त्याची विधी आहे, काय आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि खूप लोक स्वामींना गुरु मानतात. खरंच खूप लोकांची श्रद्धा आहे स्वामीवरती, स्वामींना गुरु मानतात. पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना वाटतं की स्वामींना आपले गुरु बनावं. त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आणि हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण मला खूप इंस्टाग्राममध्ये कमेंट आले की ताई स्वामी महाराजांना गुरु कसं बनवायचं. त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर आपल्या आयुष्यात ना गुरु असणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपले पहिले गुरु पण आपले आई बाबा, त्यांनीच खायला बोलायला सगळं शिकवलेलं आपल्याला. प्रत्येक अडचणीत गुरु म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला साथ दिला आहे. खरं म्हटलं तर तेच पहिले आपले गुरु आहेत. पण त्याच्यानंतरही आपल्या आयुष्यात गुरु आहेत. आपले शिक्षक होते गुरु, खूप सारे लोक आपले गुरु असतात. पण एक गुरु म्हणून ना, एक देवता, एक आपला ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी पाहिजे. आणि ते ब्रह्मांड नायक म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजांना आपलं गुरु म्हणायचं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वामी महाराजांनाच गुरु मानना, गजानन महाराजांना म्हणा, शिर्डी साईबाबा माना, अजून जे कोणते तुम्ही देवांना मानता त्यांना गुरु माना. पण आयुष्यात गुरु असणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं, आपण खुश असतो, ठीक आहे, कधी कधी आपलं माइंड निगेटिव्ह होतं. काही तासानंतर आपण परत निगेटिव्ह विचार करतो, किंवा कधी ना काय नाही होतं का आपण खूप चांगले वाटतो. पण आपल्याकडून पण कधी ना काही चुकीच्या गोष्टी होतात. पण ते आपलं रोखणारं ठोकणारं कोणतरी असतं, आणि ते म्हणजे आपले गुरु. आपण पडतो तेव्हा काय वाटतं, म्हणजे तोंडात येतो आई ग. आपण जेव्हा दुःखात असतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी देवा मला हे कर, देवा मला ते कर, देवा मला आता वाचव, देवा असं कर, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी महाराज असे काय झालं असं म्हणतो ना. मग त्यासाठी आपल्याला गुरु होणं, आपले गुरु बनवणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला गुरु बनवायचे आहेत. तर ते गुरु कसे बनवायचं, तर गुरुपौर्णिमा आहे 29 जुलैला. त्या दिवशी आपल्याला गुरु स्वामींना बनवायचं आहे. तर त्या दिवशी म्हणजे स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तर तुमच्याजवळ कुठला मठ असलेले केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये तुम्ही जाऊन या आणि स्वामींना गुरुपद द्या. जर तसं काही नसेल तर तुम्ही घरच्या घरी स्वामी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं तेच मी आज सांगते. गुरुपौर्णिमा हा दिवस खूप मौल्यवान आहे, त्यामुळे तो दिवस तुम्ही हातचा जाऊ देऊ नका. त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना गुरुपद द्या, म्हणजे पुढच्या 1 वर्षापर्यंत स्वामी महाराज, म्हणजे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे स्वामी महाराज गुरु असतील. त्यासाठी काय करायचं, तर आपल्याला एक नारळ हवा आहे आणि त्याची शेंडी आहे ना, ती स्वामी महाराजांच्याकडे ठेवायची. तिकडे तोंड करून ठेवायचं. स्वामी महाराजांच्याकडे आपण बसतो तर देव मंदिर समोर असेल तर तिकडे शेंडी मंदिराकडे असावी, असं ठेवायचं आहे. खडीसाखर, नारळ, चाफ्याचं फूल असेल तर खूप चांगलं, कारण स्वामींना आवडतं. नसेल तर गुलाबचं फूल, ते पण नसेल तर कोणतंही तुमच्याकडे पिवळं लाल कुठलं झेंडूचं म्हणा किंवा कुठलं फूल असेल ते फूल घ्यायचं. आणि हे सगळं घेऊन तुम्हाला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तर ते इथं जाणं शक्य नसेल तर तुम्ही हे सगळं घरी आणून घ्यायचं आहे, म्हणजे जे सगळं सांगितलं नारळ वगैरे ते, आणि ते स्वामी महाराजांच्या समोर घेऊन बसायचं. त्या दिवशी आपल्याला आंघोळ वगैरे छान करायची, कपडे वगैरे छान घालायचे, साडी घातली तर चांगलं आहे, स्वामींचा आवडता नैवेद्य केला तर ही चांगला आहे. नसेल तर साखर दिलं तरी चालतं, किंवा शिरा केला तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. की हाच नैवेद्य करा, किंवा तुम्ही फळ दिलं तरी चालतं, कुठली मिठाई दिली तरी चालतं, काहीही चालतं. पण तुम्ही जर चांगला आवडता स्वामींचा नैवेद्य दिला तर खरंच खूप छान आहे. नसेल तर तुम्ही काहीही देऊ शकता, नैवेद्य करा. छान अशी पूजा वगैरे करून घ्या. त्याच्या अगोदर आपलं घर सगळं छान झाडून घ्या. रांगोळी काढा, तुळशीला हळद कुंकू वगैरे वाहा, उंबरट्याला हळदीचं लेपन करा आणि त्यानंतर तुम्ही पूजा करा. पूजा करायला आपण रोजची पूजा करतो तशीच सेवा पूजा करायची. कुठला घट वगैरे काही करायचं नाही. काही लोक पौर्णिमेला उपवास करतात. तुम्हाला जर शक्य असेल तर उपवास करा, नसेल तर नका करू. असं नाही गुरुपद दिलं तर उपवास करायला पाहिजे असं काही नाही. तुमची इच्छा, जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करा, नाही तर नका करू. आपल्या मंदिराची छानशी पूजा करायची. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे, आणि ते अभिषेक केलेलं पाणी आहे ते वेस्ट करायचं, टाकायचं नाही. ते थोडं पाणी ठेवायचं. ते पाण्याचं काय करायचं तुम्हाला मी पुढं सांगते, ते पाणी काय करायचं ते. आणि जर फोटो असेल तर तुम्ही एक थोडंसं वाटीमध्ये थोडं पाणी घेऊन तिथं बसा पूजा करताना, म्हणजे स्वामींना गुरुपद देताना. आणि अभिषेक केला असेल तर त्याचं ते पंचामृत असतं, जो अभिषेक केल्यानंतर महाराजांना अभिषेक केल्यानंतर ते पाणी होतं जे असतं ते फेकायचं नाही, तिथं ठेवायचं. ते काय करायचं ते पुढे तुम्हाला व्हिडिओ मी सांगेन. जेव्हा तुम्ही स्वामींना गुरुपद देणार असाल तर तेव्हा तुमचं लक्ष फक्त स्वामी महाराजांच्याकडे असावं. कुठे इकडे नको तिकडे नको, किंवा फक्त मनात फक्त तुम्ही म्हणजे डोळे बंद करून फक्त स्वामी महाराजांना तुम्ही आहात असं फक्त विचार करा आणि स्वामींच्या तो खडीसाखर, नारळ वगैरे, फूल वगैरे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराज म्हणायचं, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज म्हणायचं. स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि म्हणायचं, महाराज आजपासून तुम्हीच माझी माता, तुम्हीच माझे पिता, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच सखा, तुम्हीच माझे आई वडील, तुम्हीच सगळं माझ्यासाठी आहात. आणि आजपासून मी तुम्हाला माझे गुरु मानते, तुम्ही माझं हे गुरुपद स्वीकारा. अजून तुमच्या जे काही इच्छा आहेत किंवा काय आहे ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे आपल्याला.
आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमची शिष्य आहे असं म्हणायचं. आणि स्वामी महाराज म्हणायचं, स्वामी महाराज तुम्ही माझे हे गुरुपद स्वीकारा आणि मला माझे तुम्ही शिष्य बनवा. अशी मनापासून स्वामी महाराजांना अंतःकरणातून स्वामी महाराजांना आवाज द्या आणि स्वामी महाराजांना सांगा. आणि बाकीचं तुमचं काय वाटलं की मला जर स्वामी महाराज सांगावं, स्वामी महाराज बोलावं, ते तुम्ही सांगू शकता. आजपासून ना तुमचेच माता पिता बंधू सखा प्रत्येक संकटात वाईट गोष्टीत वाईट वेळेत तुम्हाला फक्त साथ देणारे ते म्हणजे आपले गुरु, म्हणजे ते म्हणजे आपले स्वामी महाराज असतील. स्वामी महाराजांना सांगायचं आहे, स्वामी महाराज आजपासून मला तुमचा सेवेकरी बनवून घ्या. माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा. माझ्या सुखात दुःखात संकटात तुम्ही मला साथ द्या. माझी जी सेवा करते, मी मनोभावे सेवा करणार, त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करून घ्या. कोणतंही सणवार असो किंवा काही असो, जेव्हा माझी रोजची नित्यसेवा असेल ती मी करणार आहे, ती पण तुम्ही स्वीकार करून घ्या आणि माझ्याकडून ती सेवा करून घ्या. ह्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझा व माझ्या संसाराचा, माझ्या सुखाचा, माझ्या मुलाबाळांचा सगळ्यांचा सांभाळ तुम्ही करा आणि माझे गुरुपद तुम्ही स्वीकारा असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे. महाराजांना सांगा, महाराज मी तुमची निस्वार्थ सेवा करेन, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू दे आणि माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. अजून तुम्हाला जर काही महाराजांना सांगायचं असेल तुमच्या भाषेमध्ये, तर तुम्हाला कसं सांगायचं काय ते तुम्ही सांगू शकता. आता मी थोडा फक्त फॉर एक्झाम्पल दिलं की तुम्ही स्वामी महाराज असं सांगा, असं बोला. तुम्हाला जे वाटतं तुमच्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता, तुम्हाला जसं हवं तसं. त्यानंतर तो नारळ वगैरे आहे तो स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा, फोटोच्या समोर ठेवायचा आहे किंवा मठामध्ये गेलं तर मठात तो ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांना त्रिवार मुद्रा करायचा. आता जर तुम्ही हे घरामध्ये केला तर तो नारळ काय करायचा, तर तुम्ही घरामध्ये आज केला तर तुम्ही काही दिवसांना जाणार असला मठात, तेव्हा तो मठामध्ये जा आणि मठामध्ये अर्पण करा. जर मठामध्ये गेला आणि अर्पण केलं तर चांगलं आहे आणि घरात तर ठेवू नका. जेव्हा जाल तेव्हा तुम्ही तो मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवू नये. जे स्वामी महाराजांनी सांगितलं तसं तुम्हाला दत्त महाराजांना पण करायचं असतं. स्वामी महाराजांच्या ऐवजी दत्त महाराजांचं नाव घ्यायचं. पण एक सांगते, स्वामी महाराज आणि दत्त महाराज दोन्हीही एकच आहेत. तुम्ही कोणालाही गुरु बनवला तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही, दोन्ही पण एकच आहे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशायाम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र आहे जो व्हिडिओच्या शेवटी असेल तो म्हणायचा आहे आपल्याला. ते पाणी आहे जे आपण अभिषेक केले पाणी त्या हातामध्ये घ्यायचा आहे, तो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तो शेवटी दिलेला आहे, तो नक्की जाऊन व्हिडिओच्या शेवटी पहा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन, ते पण चेकआउट करा. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना प्रत्येकदा नमस्कार करायचा. स्वामी महाराज सांगायचं, स्वामी महाराज आजपासून तुम्ही माझे बंधू सखा, तुम्ही सगळ्या तुम्ही माझे गुरुपद आहात आणि स्वामी महाराज तुम्ही माझे गुरुपद स्वीकारा आणि स्वीकारलेला आहातच. मी तुमची आजपासून सेवेकरी आहेत आणि मी तुमची मनोभावे आणि निस्वार्थ सेवा करणार आहे असं मला सांगायचं. आणि प्लस स्वामी महाराजांना नमस्कार करायचा. आणि जर तुमच्या घरात काय नैवेद्य वगैरे असेल तो स्वामी महाराजांना दाखवायचा आणि तो नारळ आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी वगैरे तिसऱ्या जाणार तेव्हा मठामध्ये देऊन या. बघा स्वामी महाराजांना तुम्ही गुरु मानून बघा तुमच्या आयुष्यात ना खरंच खूप दुःख संकट असेल ना ते दूर होतील. कधी कधी ना कसं होतं, आपल्याला खूप काही संकट येतं अचानक, आपल्याला समजत नाही वाट कोण दाखवतं. पण महाराज असे आहेत ना, प्रत्येक संकटात तुम्हाला वाट दाखवतात. आता मी तुम्हाला सांगते, अचानक हा व्हिडिओ तुमच्यासमोर जाऊ शकतो किंवा कोणाचा दुसऱ्याचा व्हिडिओ तुमच्यासमोर येऊ शकतो आणि त्यातून तुम्हाला ना मार्ग मिळू शकतो.